नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आपल्या कोकणस्थ तोंडी लावणं हा भाग 7वा आता आपण सुरू करणार आहोत. 6व्या भागामध्ये ज्या वेळेला मी असं म्हटलं की आता आपल्याला दाखवणार आहे 3 प्रकारची तोंडी लावणी आमच्या शेफ सौ नीता, तेव्हा आमच्या शेफ म्हणाल्या, म्हणजे सौ नीता म्हणाल्या, शेफ म्हणू नका हो. आता काय त्यांना वाटलं काय माहिती. मी म्हटलं ठीक आहे, शेफ नको म्हणू. तर मग काहीतरी प्रतिशब्द मराठीमध्ये तेव्हा मला सापडला, तो स्वयंपाकी. आता ह्या बाई आहेत, म्हणजे ह्यांना स्वयंपाकीण काकू म्हटलं पाहिजे, खरं की नाही? असो, स्वयंपाक्याला पूर्वी बावरची म्हणायचे, म्हणजे उर्दूमध्ये बावरची हा शब्द आहे. आमच्याकडे कोकणात बावरचीचा अपभ्रंश बबरजी म्हणून अस्तित्वात होता. किती जणांना तो माहिती आहे? किती जणांनी बावरचीसाठी बबरजी हा शब्द ऐकलेला आहे कोकणामध्ये, खास करून दापोली, चिपळूण, रत्नागिरी ह्या पट्ट्यामध्ये? कॉमेंट करून कळवा. असो, तेव्हा मंडळी, आज आपल्याला जे 3 तोंडी लावणी नीता दाखवणार आहेत, तर त्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघराकडे जाऊया. चला मंडळी, आपल्या चॅनलवरती तोंडी लावण्यांचा जो काही आपण एपिसोड करताय त्याच्यापैकी हा पुढला भाग आहे. तर या भागामध्ये आज मी तुम्हाला 3 प्रकारची तोंडी लावणी दाखवणार आहे. तर त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे आज मी मेतकूट कसं करायचं घरी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता साहित्य घेतलेलं ते बघा तुम्ही. मी 1 वाटीच्याच प्रमाणात घेतलेलं आहे, कारण हे पदार्थ असे थोडे थोडे बनवले जातात, किलोवर वगैरे असे काही बनवले जात नाही. 1 वाटी मी चणा डाळ घेतली आहे, ही अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी गहू, त्याच्यानंतर हे 2 चमचे मोहरी, अर्धी वाटी तांदूळ, 2 चमचे जिरं, 2 चमचे धने हे, त्याच्यानंतर ह्या 3 सुक्या मिरच्या लाल, त्यानंतर हे सुंठीचं एवढंसं कुड छोट, हे पाव जायफळ, त्यानंतर ही एक अर्धा चमचा मिरी, हळद आणि हिंग. हे एवढं साहित्य सगळं आपल्याला मेतकूट तयार करण्याकरता लागतं. आता मंडळी, हे जे आपण सगळं साहित्य घेतलंय हे आपण मस्त खमंग भाजून घेणार आहोत, एकदम छान. पण त्याच्यामध्ये फक्त हे जे 3 पदार्थ आहेत ते म्हणजे हिंग, त्यानंतर ही सुंठ आणि हे जायफळ, हे भाजणार नाही आहोत. तर हे कच्चच आपण ह्याच्याबरोबर दळताना घ्यायचंय आणि त्याबरोबर हळद सुद्धा त्याच्याबरोबर घेणार आहोत आपण थोडीशी. तर हे बाकीचं सगळं साहित्य आपण कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचंय. मंडळी, तोंडी लावण्यामध्ये आपण जे डांगर करणार आहोत ते डांगर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ. तर ही मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. ही आता मी एक 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून काढणार आणि 3 तास भिजत टाकणार आहे. आपलं दुसरं तोंडी लावणं जे आहे ते म्हणजे उडदाच्या डाळीचं कच्चं डांगर. आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी उडदाची डाळ अर्धी वाटी घेतली आणि ती स्वच्छ 3-4 वेळेला धुवून मी ही 4 तास भिजत टाकली आणि ही आता छान भिजलेली आहे. आणि आता आपण ह्याची डांगर करायचंय. त्याच्यासाठी ही भिजलेली डाळ, ह्या 2 मिरच्या घेतल्यात मी, नंतर दही लागणार आहे आपल्याला आणि हे फोडणीचं साहित्य हिंग, हळद, मोहरी, चवीपुरतं मीठ लागणार आहे. तर हे डांगर करताना आपण हे जे कच्चं उडदाच्या डाळीचं डांगर करणार आहोत ना मंडळी, तर ते करताना हे आता मी मिक्सरमध्ये मिरच्या ह्याच्याबरोबर घेणार आणि वाटून काढणार आहे. आणि आपल्याला ह्याच्यासाठी फोडणी लागते आपली नेहमीची, मोहरी, हिंग, ती दाखवेन तुम्हाला. आणि आपण जेव्हा हे खायला घेतो पानावर तेव्हाच थोडंसं 1 चमचाभर दही आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा, कारण आधी जर तुम्ही मिक्स करून ठेवलं तर ते कडवट चव लागते त्याची, म्हणून अगदी आयत्या वेळेला दही मिक्स करायचं. आता आपण कृती करूया पुढली. ही भिजवलेली उडदाची डाळ आणि ह्या 2 आपण घेतलेल्या मिरच्या
हे आता मी मिक्सरला लावून घेते. हे बघा, ही अशी बारीक वाटून घ्यायची छानपैकी. आपण आता या उडदाच्या वाटलेल्या मिश्रणामध्ये चवीपुरतं मी आता थोडंसं मीठ घालतेय. हे घातलं की आपण आता फोडणी करायची या डांगरासाठी. त्यासाठी मी 1-2 चमचे तेल तापत ठेवलंय. हे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. त्यामध्ये हा मिसळवणातला अर्धा चमचा मोहरी, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद. ही फोडणी खमंग झाली की गॅस आपण बंद करायचा आणि ही फोडणी या डांगरावरती ओतायची. करा. ही फोडणी आपण आता यावर टाकली आहे डांगरावरती. आता ही मिक्स करून घ्यायची छान. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आयत्या वेळेला अगदी आता पानावर खाणार आहोत त्यावेळेला ह्याच्यामध्ये दही मिक्स करायचं आणि खायचं की हे पोळीशी सुंदर लागतं. मंडळी, आमच्याकडे सर्वसाधारणपणे की उडीद लागतो पक्ष, आपण पितृपक्षामध्ये किंवा श्राद्ध पक्ष करतो तेव्हा. तर उडीद हा हे मानला जातो, महत्व पाहिजे त्या जेवणामध्ये. तर आमच्याकडे असं असायचं की डाव्या बाजूला हे डांगर केलंच जायचं. उडदाचं काहीतरी पदार्थ पाहिजे म्हणून हे डांगर आमच्या सासूबाई अगदी कंपल्सरी बनवायच्या. त्यामुळं हे डांगर आता हे तयार आहे आपल्याला खायला डाव्या बाजूला. आपण मेथकुटाचे सर्व साहित्य जे जिन्नस होते ते खमंग भाजून घेतले कढईमध्ये. मी ते आता भाजताना तुम्हाला काही दाखवत बसले नाही, मग व्हिडिओ फार लांबला जातो, म्हणून तेवढं समजून घ्या मंडळी. तर आता हे तयार मेथकूट झालेलं आहे छानपैकी आणि हे मिक्सरवरती दळलं सगळं भाजून घरीच. आणि हे आता तयार मेथकूट आहे बघा, खमंग झालेलं. आता हे खायला तयार आहे मेथकूट. मी आता डावी बाजू म्हणून हे कसं तयार करते ते बघा मंडळी. आता हे मेथकूट जे आपलं तयार झालेलं आहे खायला दळून काढलेलं, तर आता मी ह्याचं तोंडी लावणं कसं तयार करते ते बघा. मी आता हा चमचा घेतलाय. हा साधारण मी आता हे 4 चमचे मेथकूट यात घेतेय. त्याच्यानंतर त्यात मी थोडासा हिंग घालणार आहे, जरासा चवीला. त्यात थोडीशी तिखट, 1 पाव चमचा मिसळवणाचा आणि चवीपुरतं जरासं मीठ. हे घालून झालं की चमच्यानी हे जरा ढवळून घ्यायचं आधी. म्हणजे तिखट मीठ चांगलं मेथकुटाला लागतं. आणि मग ह्याच्यामध्ये आपण हे जे दही घेतलेलं आहे ते दही घालायचं. आणि हे कालवून घ्यायचं. तर मेथकुटामध्ये दही घालून आता मी हे असं छान सगळं कालवून घेतलंय. आता हे आपलं दुसरं तोंडी लावणं तयार आहे खायला, दही मेथकूट. आणि आपलं तिसरं तोंडी लावणं आहे ते म्हणजे पापड चुरा. अगदी सहज, साधं आणि सोपं. हे त्याच्यासाठी मी घेतलेत उडदाचे पापड. तर हे भाजताना मी तव्यावर भाजणार आहे. थोडंसं तेल लावून घेणार आणि हे पापड आता मी भाजून घेते. हे आता मी उडदाचे पापड घेतलेत.
कसं आहे की कोकणामध्ये बघा लाल तिखटाचे पापड असतात, ते जर या पापड चुरासाठी मिळाले ना तर एकदम मस्त बेस्ट काम. हे मी जे पापड घेतलेत ना पापड चुऱ्यासाठी, तर ते मी तव्यावर का भाजून घेतले, तव्यावर भाजलं ना की एकदम छान त्याला टेक्स्चर येतं आणि हा जास्त वेळ चुरचुरीत राहतो नुसता भाजून घेण्यापेक्षा, म्हणून मी ते तव्यावर भाजलेत. पापड चुरी करताना मी घरामध्ये स्वयंपाकाला जे वापरतो आपण कुठलंही असू दे तेल, तर ते 1 चमचाभर घालायचं ह्याच्यावरती. त्यानंतर थोडासा हिंग घालायचा यात, थोडीशी हळद, थोडं हे तिखट थोडंसं तिखट घालायचं आणि जर असं मीठ घालायचं. हे चवीपुरतं थोडंसं मीठ आणि आता हे फक्त असं कालवून घ्यायचं आणि मस्तपैकी हे तोंडी लावणं तयार आहे. पापड चुरी पोळीशी एकदम फर्स्ट क्लास लागतं. तर मंडळी अशी ही आज आपली 3 तोंडी लावणी तयार झालेली आहेत मस्तपैकी. ते म्हणजे पापड चुरी, उडदाच्या डाळीचं डांगर आणि दही मेथकूट. ही 3 तोंडी लावणी तुम्ही करून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि एक मंडळी सांगायचं म्हणजे हे जे आपण मेथकूट घरी करतो ना, तर त्याची आणि एक तुम्हाला टिप्स सांगून ठेवते. आपण वाफाळता गरम भात अगदी असला तर त्या भातावरती तूप, मीठ आणि हे मेथकूट जरासं पेरायचं आणि खायचं. तुम्ही खाऊन बघा. त्याच्यानंतर आणि दुसरं म्हणजे आपण चहाशी बघा बऱ्याचदा तूप लावून भाजून घेतो तव्यावर किंवा लोणी लावून, तर तसे ब्रेड स्लाइस भाजले की त्याच्यावर पण हे जरा मेथकूट घालून तो ब्रेड तुम्ही खाऊन बघा, एकदम सुंदर लागतो. तर ह्या एक्स्ट्रा टिप होत्या, मस्त चवीच्या लागतात. तुम्ही हे करून बघा घरी आणि मला कमेंट करून नक्की नक्की कळवा. मंडळी 3 प्रकारची तोंडी लावणी बघितलीत. आता माझी थोडी वटवट. मागाशी सौ नीता असं म्हणाल्या की हे उडदाचं जे डांगर आहे, हे उडदाचं डांगर हे पक्षामध्ये, श्राद्ध पक्षामध्ये किंवा पितृपक्षामध्ये पानावरती वाढायला केलं जातं. बरोबर आहे. श्राद्ध यज्ञ हा मटण किंवा मांस आणि मद्य याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण बुद्धाच्या उदयानंतर अहिंसेचा संदेश लोकांना पटला आणि धडाधडा बुद्धाचे अनुयायी वाढायला लागले. तेव्हा हिंदू धर्मातले जे मुखंड होते म्हणजे ब्राह्मण, त्यांनी स्वतःवरती निर्बंध घालून घेतले की आम्ही मद्यपान करणार नाही, आम्ही मांसाशन करणार नाही. पण मग आता हे तर आहे, यज्ञामध्ये बलिदान तर केलं पाहिजे, श्राद्ध यज्ञामध्ये मांस तर घातलं पाहिजे पितरांना. मग काय करायचं? मग त्याला पर्याय म्हणून मद्याला पर्याय मध हा आला. मधु म्हणजे मध. मधु या शब्दाचा दुसरा अर्थ मद्य असाच आहे. आपण त्याला मध म्हणतो. तर तो श्राद्ध यज्ञामध्ये तो पानावरती वाढला जातो. आणि माश, संस्कृतमध्ये माश म्हणजे उडीद, म्हणून त्या उडदाचे वडे किंवा उडदाचं डांगर हे त्या श्राद्ध यज्ञामध्ये घातलं जातं. आता आमच्याकडे कोकणस्थाना उडदाच्या डाळीचे वडे काही परवडणार नाहीत किंवा ते सगळं कटकटीचं, म्हणून आपलं डांगर करून ते घातलं जायचं तोंडी लावणं. पुढे ते डांगर हे प्रसिद्ध झालं आणि अत्यंत चविष्ट म्हणून ते डाव्या बाजूला वाढलं जाऊ लागलं. पुढचा जो पदार्थ म्हणजे मेथकूट. आता ह्या मेथकुटाला तुम्ही मेथकुटामध्ये तिखट आणि थोडंसं मीठ घातलं, थोडासा हिंग घातलात आणि मिक्स केलात की साऊथमध्ये पोडी नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे ज्याला गन पावडर म्हणतात, गन पावडर असं त्याचं नाव आहे, डोश्यावरती, इडलीवरती ती घालून खाल्ली जाते. तर तुम्हाला म्हणून सांगतो, इडलीवरती पातळ केलेलं साजूक तूप घालायचं आणि त्याच्यावरती हा जो मेथकुटाचा प्रकार मी सांगितला तो करून पेरून घालायचा
आणि खायचा. स्वर्गसुख म्हणजे स्वर्गसुख. असो मंडळी, हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शनचा वेग खूपच कमी आहे, तर सबस्क्राईब करा. याच्याहूनही अधिक चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.